नमस्कार. बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. घराला आता 9 आठवडे पूर्ण झालेत. 10व्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. ही 10व्या आठवड्याची सुरुवात म्हणावी तशी दमदार झाली नाही, कारण कालच्या भागामध्ये राडा कुणीच घातला नाही. झाल्या त्या केवळ चर्चा, त्याही भूतकाळावर. ज्याची सुरुवातच राकेशने केली. काल प्राजक्ताच्या एलिमिनेशनवर चर्चा होत होत्या. प्राजक्ता जाताना काय देऊन गेली, काय घेऊन गेली. त्यावेळी राकेशने एक भूमिका मांडली की प्राजक्ता मला खूप आवडायची, खूप चांगली होती ती, पण नंतर तिच्या भूमिका बदलत गेल्या. तिला काय हवं काय नको हेही कळत नव्हतं. तिच्या गेम मध्ये खूप ट्विस्ट येत होता आणि म्हणूनच मी ही ट्विस्ट आणला. मला ती नंतर आवडेनशी झाली असं राकेशने कन्फेस केलं. खरं तर राकेशने अख्ख्या घरासमोर कन्फेस केलं होतं की त्याला ती प्राजक्ता आवडते. तो तिच्या जवळ जाऊन हे बोलला देखील होता. पण नंतर प्राजक्ताच्या ज्या पद्धतीने भूमिका बदलत होत्या ती कुठेतरी राकेशच्या जवळ आली होती आणि नंतर अचानक ती राकेशपासून लांब गेली आणि विशालच्या टोळीकडे वळली किंवा त्या टोळीत सामील झाली. हे राकेशला कुठेतरी खटकलं. तिचे विचार टोळीनुसार बदलत गेले, तिचं वागणं बदललं आणि त्याच्याविषयी काल राकेशनं तिच्या मागे नाराजी व्यक्त केली की ती जर सोबत राहिली असती तर आवडलं असतं, पण नंतर तिची भूमिका बदलली म्हणून मला ती आवडेनशी झाली याची कबुली दिली. कालच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या टप्प्यावरती अनेकांनी जुन्या गोष्टी उगाळल्या, जुन्या गोष्टी काढल्या. त्याच्यामुळे राडा कमी आणि बोर जास्त झालं. तर दुसरीकडे घरात 3 सदस्य आलेले आहेत, रेवा, संकेत आणि संस्कृती. तीनही सदस्यांपैकी फक्त संकेत असा आहे की जो खूप डोक्यानं खेळतोय, टास्कही खेळतोय, रणनीती सुद्धा करतोय आणि संकेतला गेम कळलाय. संकेत सगळ्या माणसांना जोडून आहे. जिथे हवं तिथे बोलतोय, जिथे नको तिथे तो भूमिका मांडत नाहीये. संकेतचा खेळ दिसतोय, पण संस्कृती आणि रेवा तशा दिसत नाहीयेत. संस्कृतीचा आता आवाज होऊ लागलाय, पण तो आवाज कानाला त्रास देणारा आहे. कारण संस्कृतीला कुठे मुद्दा मांडावा, कुठे बोलावा हे अजूनही कळत नाहीये आणि रेवाला तर खेळच कळलेला नाहीये. कारण रेवा तशी शांत वाटतेय, साधी वाटतेय. त्यामुळे रेवाला फक्त आपलं वरवरच्या काही 4-2 लोकांसोबत गप्पा टप्पा हेच रेवाचं सुरू आहे. भूमिका मांडणं, भांडणं हे रेवाला जमत नाहीये. त्यामुळे रेवाचा खेळ दिसत नाहीये. या तिघांमध्ये जर क्रम लावायचा झाला तर सगळ्यात आधी संकेत, मग संस्कृती आणि मग रेवा. त्यामुळे रेवाचा पत्ता कधी कट होऊ शकतो, कारण की 2 आठवडे झालं रेवा खेळत नाहीये. आणि संकेत उत्तम डोकं लावतोय. एकीकडे तो घरातल्या सगळ्या सदस्यांना मॅनेज करतोय, टोळीमध्ये जातोय आणि अनुश्रीलाही मॅनेज करतोय, कारण की अनुश्री इंडिव्हिज्युअल खेळाडू आहे. तन्वी देखील म्हणते की संकेत खूप स्ट्रॉंग आहे. तो अनुश्री जवळ जातोय, तिच्याशी बोलतोय, म्हणजे तो नक्कीच काहीतरी गेम करू शकतो, तो मोठा डाव आखू शकतो. आता घरच्यांच्या लक्षात आलंय की संकेत हा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. कुठेतरी आता अनुश्री वीक झालीये, कारण गेली 9 आठवडे अनुश्रीचा गेम दिसत होता, तो गेम आता कुठेतरी डाऊन झालाय. अनुश्री खेळत होती, ती टोळीतनं बाहेर पडली, स्वतंत्र लढली, काट्याला फोडण्याचा प्रयत्न केला, पण आता अनुश्रीचा तोच खेळ दिसतोय. ह्याला फोड त्याला फोड, ह्याच्याविषयी बोल, मध्येच कुठेतरी शांत हो, मध्येच कुठेतरी भूमिका घे. अनुश्रीच्या खेळाची धार कुठेतरी कमी झालीये, हे घरच्यांच्याही लक्षात आलेलं आहे. कदाचित अनुश्रीला याचा मोठा तोटा होऊ शकतो. मध्यंतरी अनुश्री ज्या पद्धतीने अंग झटकून काम करत होती त्याच पद्धतीनं तिला पुन्हा एकदा खेळ खेळायची गरज आहे. मगाशी मी म्हटलं की प्रत्येकाला भूतकाळात काल डोकवायचं होतं. त्याचीच एक दुसरी घटना म्हणजे दीपाली आणि राखीचा वाद. झालं असं की दीपाली राखीला सांगते की प्रभूला तुझ्या क्राईम मध्ये पार्टनर करून घेत जाऊ नको, कारण की तो तसा साधा आहे, त्याला कळत नाही की आपण काय करायचं. जर त्याने चुकून माकून काही वेगळी भूमिका घेतली तर रितेश भाऊ त्याला ओरडतील. भाऊच्या धक्क्यावरती त्याला नको ते बोललं जाईल. त्यापेक्षा तू त्याला थोडंसं लांब ठेव किंवा इन्व्हॉल्व केलं तरी असं बघ की त्याच्या अंगाशी येणार नाही. एक आईच्या भूमिकेतनं दीपाली राखीला समजवायला जाते. खरं तर इथे प्रभू देखील खूप चॅप्टर आहे. हे सगळं दीपाली आणि राखीमध्ये होत असताना तो एकदाही दीपाली ताईच्या बाजूने बोलला नाही. तो मजा घेत होता दीपाली ताईची, हे प्रेक्षकांच्याही लक्षात आले. त्यावर राखीलाही सहन झालं नाही. राखी सहज बोलली, तुला जर त्याची आई बनायचं असेल तर घरी जाऊन बन. हा खेळ आहे, इथे हे कसलं काही जमणार नाही. मला जेव्हा वाटेल मी त्याला इन्व्हॉल्व करेल. तो 20 वर्षाचा मुलगा आहे, त्याला असं वाटलं मी माझ्यासोबत खेळायचंय तर तो माझ्यासोबत येईल, माझ्या क्राईम मध्ये पार्टनर होईल. त्यामुळे तू त्याला शिकवायला जाऊ नको. मग हा वाद खूप मोठा होतो. प्रत्येक जण एकमेकींच्या आया काढतं, आई कुठल्याही थराला जाऊ शकते वगैरे इथपर्यंत जातं. मग दीपाली राखीच्या आईपर्यंत पोहोचते, राखी तिच्या आईपर्यंत पोहोचते. शेवटी घरातले हे सगळं भांडण थांबवतात. एकमेकांच्या आईवरती जाऊ नका या नोटवरती हे भांडण संपतं. पण याच्यात कुठेही प्रभू भूमिका घेत नाही, कारण प्रभूलाही राखीसोबत खेळायला आवडते आणि त्यालाही माहिती आहे जर आपण राखीसोबत खेळलो तर आपला गेम दिसणार आहे, आपण कुठेतरी दिसू, आपला काहीतरी फायदा होईल. म्हणून त्याला सुद्धा माहिती आहे की आई म्हणून दीपालीची बाजू घेण्यापेक्षा राखीची बाजू घेतलेली बरी. आणि काल प्रभूने ती बाजू घेतली. राखीच्या बाजूने प्रभू बोलला, पण दीपालीच्या बाजूने तो कुठेही बोलला नाही. तो शांत होता. त्यावरून लक्षात येईल की प्रभू किती मोठा खेळाडू आहे.
एकीकडे हा सगळा सीन चालू होता तर दुसरीकडे सागर दादाचं काहीतरी भलतंच सुरू आहे. त्याचं असं म्हणणं आहे की दीपाली हे सगळं दाखवण्यासाठी करते, ती खूप मोठी गेमर आहे, तिला कुठला मुद्दा कुठे काढायचा हे बरोबर कळतं, इतर वेळी तर काही बोलत नाही, पण बरोबर कॅमेरा जवळ आली की तिला हे सगळं सुचतं. मध्येच हिच्यातली आई जागी होते, प्रभूने जेव्हा चोरी केली होती तेव्हा ती कुठे होती, तेव्हा तिला आई आठवली नाही का, तेव्हा हिच्यातली आई का गप्प बसली, अशा सगळ्या मुद्द्यांवरती सागर बोलतो. पण कुठेतरी सागरने हे बोलण्याच्या आधी स्वतःकडे बघायला हवं. गेले काही आठवडे सागरचा गेम दिसत नाहीये, फक्त विशालच्या टोळीच्या पाठीपाठी करणं, ह्याच्याविषयी बोलणं, त्याच्याविषयी बोलणं, तेच करतोय. दीपाली किमान भांडते तरी आहे, किमान बोलते तरी आहे, किमान मुद्दे तरी मांडते. सागर त्यातलं काहीच करत नाहीये. त्यामुळे सागरला आता दीपालीताईच्या खेळाकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या खेळाकडे बघण्याची जास्त गरज आहे. काटा टीम फोडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. दीपाली, तन्वी, राकेश, प्रभू यांना वेगळं करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. सगळ्यात आधी दीपाली आणि तन्वीमध्ये भांडणं होईल असं गेले काही आठवडे वाटतंय, तसं मी देखील म्हटलं होतो. पण काल तन्वी आणि दीपाली समोरासमोर एकमेकांशी बोलल्या. दोघींच्याही मनात असलेली अस्वस्थता, एकमेकांविषयीचा अविश्वास दोघींनी बोलून दाखवला. कुठेतरी तन्वीची आणि अनुश्रीची युती चालली आहे का असं दीपालीनं तिला थेट विचारलं, तेव्हा तन्वीने देखील तिच्या मनातल्या बऱ्याच गोष्टी दीपाली पुढे बोलल्या. हा वाद वाढण्यापेक्षा जागेच मिटवलेला बरा हे आता काटा टीमच्या लक्षात आलेलं आहे. काटा टीम खूप सुंदर खेळतीये. आपापल्यात फूट पाडून घेण्यापेक्षा एकमेकांचे मतभेद समोरासमोर बोला आणि ते मिटवा, या भूमिकेवर सध्या काटा टीम आहे आणि याचा निश्चितच काटा टीमला फायदा होणार आहे. आता काल घरात काहीच राडा झाला नाही, कारण काल राखीनं काहीच केलं नाही याची जाणीव राखीला सुद्धा झाली. म्हणून ती काल चादर अंगावर घेऊन रडत होती की बिग बॉस, माझ्या जाळ्यात कुणीच फसत नाहीये, मला कुणीच दाद देत नाहीये, माझ्या गेममध्ये कुणीच इन्व्हॉल्व होत नाहीये, माझ्या प्लॅनमध्ये मला साथ देत नाहीये. असं जर झालं तर काहीच राडा होणार नाही, काहीच गंमत येणार नाहीये. तेव्हा बिग बॉस म्हणतात, राखी काय झालं तुम्हाला, हा शो स्क्रिप्टेड नाहीये. तेव्हा राखी म्हणते, मला माहिती आहे बिग बॉस, पण कुणीतरी माझ्या जाळ्यात फसायला हवं, त्याशिवाय राडा क्रिएट होणार नाही. आणि मग बोलता बोलता राखी आपला अचूक डाव आखते आणि तन्वी आणि संस्कृतीमध्ये भडका उडवून देते. संस्कृती अत्यंत हलक्या कानाची, तिला कुणी जरी काही बोललं तर ती मुद्दा बनवते. अगदी छोट्या कपाच्या मुद्द्याला तिने मोठा मुद्दा बनवला. तिला कुठला मुद्दा छोटा आणि कुठला मुद्दा मोठा हे अजूनही कळत नाहीये. राखीने अचूक ठिणगी टाकली आणि तिथे भडका उडाला. तन्वी एकमेकांच्या मुद्द्यामध्ये शिरते, तू चूक आणि तू बरोबर असं ठरवते आणि दिसते असं संस्कृती म्हणते. त्यावर तन्वी म्हणते, मी तेवढं तरी करते, मी गेमही खेळते म्हणून मी दिसते, तू काय करतेस एवढं तरी सांग. त्याच्यावर अनुश्री आणि तन्वीमध्ये जोरदार भांडणं होतात. या भाऊच्या धक्क्यावरती भाऊंनी तन्वीचं कौतुक केलं, ते अनेकांना सहन झालं नाही. त्याच्यामध्ये संस्कृती सुद्धा आहे आणि हेच कुठेतरी संस्कृतीच्या मनातनं बाहेर आलं आणि मग उगाच गोंधळ झाला, उगाच गडबड झाली, कानाला त्रास होईल अशा त्या दोघी भांडल्या. पण याच्यामध्ये संस्कृती ही चुकीची होती असं वाटतं, कारण की संस्कृती आता दिसण्यासाठी भांडतीये. संस्कृतीला कळतंय की हे जे काही आधीचे मेंबर्स आहेत ते आपल्याला खेळू देत नाहीयेत, आपण यांच्यावर भारी पडू शकत नाहीये. मग काय करा तर आवाज चढवा आणि गोंधळ घाला. तेच आता संस्कृती करते. पण संस्कृतीला यातनं लवकरच बाहेर यावं लागेल, कारण असे गोंधळ घालणारे बरेच आवाज घराबाहेर जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे संस्कृतीला आता आपला गेम बदलावा लागणार आहे. त्याच्यानंतर येतो नॉमिनेशन टास्क. अर्थात कालचा नॉमिनेशन टास्क खूपच इंटरेस्टिंग आहे. बिग बॉसनं काही फोटोज दिलेले आहेत जे आपल्या गळ्यात घालायचे आहेत. ते बिग बॉसनेच ठरवून दिलेले आहेत की कुणाच्या गळ्यात कुणाचा फोटो असणार आहे. वेळ झाल्यावरती बझर वाजवायचा आहे आणि त्या सदस्याला बझर वाजवून मगरीच्या तोंडात टाकायचंय. त्यामुळे तुमच्या गळ्यातल्या सदस्याला सेव्ह करणंही तुमच्याच हातात आहे आणि त्याला नॉमिनेट करणंही तुमच्याच हातात आहे, कारण की तो सदस्य बिग बॉसने ठरवून दिलाय. आता तुमच्या हातात एवढंच आहे, पळा किंवा पळू नका. पण बझर जर वाजला तर तो सदस्य नॉमिनेट होणार आहे. त्यामुळे आता मला नॉमिनेट करू नको हे सांगण्यासाठी स्पर्धकांमध्ये डील सुरू आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे जाऊन विनवण्या करतोय की मला नॉमिनेट करू नको, तू धावू नकोस, तू बझर वाजवू नकोस, कारण प्रत्येकाला आपल्याला वाचवायचं आहे. कारण प्रत्येक जण एकमेकांकडे जाऊन विनवणी करत आहे की बाबा तू धावू नकोस आणि मला नॉमिनेट करू नकोस. आतापर्यंत नॉमिनेशनचा टास्क हा स्पर्धकांच्या हातात होता. आपल्याला हवं त्याला आपण नॉमिनेट करू शकत होतो, पण आता तसं नाहीये. बिग बॉसनं काही सदस्य आपल्या गळ्यात दिलेले आहेत, त्यांना नॉमिनेट करायचं की नाही हे आपल्या हातात आहे आणि मग आता ते स्पर्धक एकमेकांना कन्व्हिन्स करणार आहे. सगळ्यात आधी विशाल राकेशकडे येतो. दोघांमध्ये डील होतं, कारण विशालचा फोटो राकेशच्या गळ्यात असतो. विशाल बोलतो की मी तुला सेव्ह करेल, फक्त तू मला नॉमिनेट करू नको. तेव्हा राकेश बोलतो की चालेल, आपण तसंच करूया. पण जेव्हा बझर वाजवण्याची वेळ येते तेव्हा संस्कृती बझर वाजवायला जाते. संस्कृतीच्या गळ्यात प्रभूचा फोटो असतो आणि राकेशला प्रभूला सेव्ह करायचं असतं. त्यामुळे कुठेतरी राकेशला असं वाटतं की संस्कृती बझर दाबेल, त्याच्या आधीच राकेश बझर दाबतो आणि विशालला नॉमिनेट करतो. त्यावरून विशाल नाराजी व्यक्त करतो की मी आजतागायत कधी शब्दाला फिरलो नाहीस, पण तू फिरलास, हे मला आवडलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा खटका उडतो, ते म्हणजे संस्कृती प्रभूकडे जाते आणि सांगते की तू रेवाला नॉमिनेट कर, कारण की प्रभूच्या गळ्यात रेवाचा फोटो असतो, तर मी तुला सेव्ह करेन. मी माझ्या गळ्यातला फोटो घेऊन धावणार नाही,
प्रभू तिकडे फसतो, पळतो आणि रेवाला नॉमिनेट करतो आणि दुसऱ्याच वेळी संस्कृती स्वतःच्या शब्दाला फिरते आणि प्रभूला जाऊन नॉमिनेट करते. अशा ह्या खेळामध्ये कोण नॉमिनेट होईल सांगता येत नाहीये, कारण की सगळेच फिरतायत. दीपालीताईनेही सागरला धावत जाऊन नॉमिनेट केलं. सागरची बदलती भूमिका तिला आवडत नाही, याविषयी तिने नाराजी व्यक्त केली. पण आता कोण कुणाला नॉमिनेट करतं हे बघण्यासारखं आहे, कारण हा केवळ नॉमिनेशन टास्क नाहीये, तर आपण समोरच्याला कसं कन्व्हिन्स करतोय, कसं डील करतोय, कसं डोकं लावतोय, याच्यावरती हा सगळा नॉमिनेशन टास्क आहे. आता उर्वरित नॉमिनेशन टास्क हा पुढच्या भागात होणार आहे. पण आता हे सदस्य जे नॉमिनेट होतील त्यातनं 2 सदस्य घराबाहेर जाणार आहे. मल्टिपल एविक्शन या आठवड्यात होणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या जीवाला घोर आहे. प्रत्येकालाच आपल्याला वाचवायचं आहे, कारण की कुणीही स्ट्रॉंग नाहीये. जेव्हा 2 सदस्य जाणार असतील तेव्हा कुणीही घराबाहेर जाऊ शकतं. बिग बॉसने याची प्रचिती दिलेली आहे. मोठमोठे कंटेस्टंट घराबाहेर बसलेले आहेत, त्यामुळे हा आठवडा सगळ्यांसाठीच धोक्याचा आहे, कारण आता फक्त 5 आठवडे राहिलेले आहेत. म्हणून प्रत्येकाला आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. आता कोण स्वतःला वाचवतंय आणि कोण नॉमिनेट होतंय हे लवकरच कळेल. पण नेहमीप्रमाणे जाताना एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. रेवाचा खेळ कुठेतरी तुम्हाला आवडत नाहीये का? ती घराबाहेर जावीशी वाटतेय का? संस्कृतीचा आवाज कानाला खटकतोय का? संस्कृतीचा गेम खटकतोय का? नॉमिनेशन टास्क सध्या सुरू आहे, त्यामुळे या आठवड्यात कुणाला घराबाहेर पाठवायला तुम्हाला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पाहत रहा बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.